नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत हेरिडिटी अँड इव्हॉल्युशनचे एक्झरसाइज क्वेश्चन. तर पहा, आपण सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे चॅप्टर कन्सेप्ट वाईज लेक्चर वाईज आपण एंड केलेला आहे. 7 लेक्चरमध्ये आपण पूर्ण चॅप्टर संपवलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक इंटेक्स क्वेश्चनचं लेक्चर सुद्धा दिलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर संपल्यामुळं सर्वांना कन्सेप्ट क्लिअर आहेत. तर अतिशय महत्वाचं जे आपल्या बोर्डसाठी महत्वाचं आहे त्या म्हणजे एक्झरसाइज क्वेश्चन. त्याचं सोल्युशन मी स्वतः या पीपीटी मध्ये डिझाईन केलेलं आहे. तरी तुम्ही हे लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि मी तुम्हाला गाईड मधले क्वेश्चन न देता जे काही पेपरला प्रॉपर फॉर्मॅटमध्ये प्रश्न कसे लिहिता ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे आणि तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर डिटेलमध्ये मी दिलेलं आहे. ओके, पहा मग. तर पहिल्यांदा त्यांनी असा एक प्रश्न दिला आहे आपल्याला, कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम. खाली काही एक डायग्राम दिलेली आहे आपल्या पुस्तकामध्ये, ती डायग्राम आपल्याला पूर्ण करायला लावलेली आहे. तर त्या डायग्राम मध्ये त्यांना काय केलेलं आहे तुम्हाला मी सांगतो की हे जे काही मॉर्फोलॉजिकल आणि सिमिलॅरिटीज इन बोन स्ट्रक्चर एवढे 2 एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन दिलेले आहेत आणि आपल्याला बाकीचे 2 त्यांना लिहायचे सांगितलेले आहेत. मग ते 2 कोणते? तर पहिला आहे पॅलेंटोलॉजिकल इव्हिडन्स आणि दुसरा कोणता आहे? एम्ब्रिओलॉजिकल इव्ही. नेक्स्ट, मग सेकंड आपल्या पुस्तकात एक क्वेश्चन दिलाय. त्यांनी म्हणलं की खाली काही स्टेटमेंट दिले आहेत, ते स्टेटमेंट वाचा आणि त्याच्याबरोबर तुमच्या ओन शब्दामध्ये विथ एक्झाम्पल त्या क्वेश्चनचं काय करायचंय, एक्सप्लेनेशन करा किंवा जस्टिफाय करा. तर पहा, पहिला त्यांनी असा क्वेश्चन आपल्या पुस्तकात दिला आहे, ह्युमन इव्हॉल्युशन बिगॅन अप्रॉक्सिमेटली 7 करोड इयर्स अगो. त्यांनी म्हणलंय की माणसाचं जे काही इव्हॉल्युशन आहे ते 7 कोटी वर्षापूर्वी सुरू झालं. बरोबर, आपल्याला पण माहिती आहे, कारण की डायनासोर डिसअपियर झाले आणि त्यानंतर एक अपॉर्च्युनिटी मिळाली कुणाला? मॅमल्सला. कशासाठी? टू ग्रो होण्यासाठी. बरोबर, मग पहा त्याचा आन्सर काय म्हणतो आपण, तर अप्रॉक्सिमेटली 7 कोटी वर्षापूर्वी, आहे की नाही, द आइस एज बिगॅन ऑन अर्थ. पृथ्वीवरती आइस एज सुरू झालं. त्यावेळेस जे काही डायनासोर होते ते एक्सटिंक्ट झाले आणि द इव्हॉल्युशन अँड डायव्हर्सिटी ऑफ मॅमल्स स्टार्टेड ड्युरिंग दिस टाइम ड्यू टू चेंज इन क्लायमेट. द फॉरेस्ट कव्हर ऑल्सो डिक्लाइन रॅपिडली. त्यांचं म्हणणं काय, 7 कोटी वर्षापूर्वी आइस एज या पृथ्वीवरती सुरू झालं आणि त्यावेळेसच डायनासोर काय झाले? डिसअपियर झाले. मग डायनासोर डिसअपियर झाले तर एक अपॉर्च्युनिटी मिळाली कुणाला? मॅमल्सला टू ग्रो होण्यासाठी. कारण की त्यावेळेस काय झालं होतं, वातावरण बदलल्यामुळं जे काही फॉरेस्ट आहेत ते फॉरेस्ट डिक्लाइन झाले होते. सेकंड पॉइंट काय लिहितो आपण, त्यावेळेस ज्यावेळेस डायनासोर डिसअपियर झाले आणि मॅमल्सचं एक अपॉर्च्युनिटी मिळाली त्यांना इव्हॉल्युशन होण्यासाठी, त्यावेळेस पहिल्यांदा काय बनलं तर अँसिस्टर ऑफ मंकी लाईक अॅनिमल्स जसे की ल्युमर, हे अॅनिमल्स काय झाले त्यावेळेस इव्हॉल्व झाले. आणि हे जे काही मंकी लाईक अॅनिमल्स आहेत त्या मंकी लाईक अॅनिमलची जी काही शेफ्टी आहे ती डिसअपियर झाली, व्हॅनिश झाली. कधी झाली? नियर अबाउट 4 करोड इयर्स अगो. त्यांना काय म्हणलंय, द टेल ऑफ दिस मंकी लाईक अॅनिमल्स क्रिएचर स्टार्टेड व्हॅनिशिंग व्हेरी ग्रॅज्युअली अराउंड 4 करोड इयर्स अगो. मग हे प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना समजलं का? की काय म्हणले त्यांना की 7 कोटी वर्षापूर्वी कशा प्रकारे ह्युमन इव्हॉल्युशन सुरू झालं, तर डायनासोर डिसअपियर झाले आणि मग मॅमल्सला अपॉर्च्युनिटी मिळाली आणि त्यानंतर अँसिस्टर्स अॅनिमल आले, कोणते? ल्युमर लाईक अॅनिमल. आणि त्याच वेळेस त्या जे काही ल्युमर लाईक अॅनिमल्स होते, जे काही मंकी लाईक अॅनिमल्स होते, त्या मंकी लाईक अॅनिमलची टेल काय झाली डिसअपियर झाली आणि टेल डिसअपियर झाल्यानंतर 4 कोटी वर्षापूर्वी त्यांची टेल डिसअपियर झाली. अशा प्रकारे तुम्ही सिस्टमॅटिक वे मध्ये 3च पॉइंट मध्ये याचं उत्तर लिहू शकता. सेकंड क्वेश्चन त्यांनी आपल्याला दिलाय, जॉग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑफ ऑर्गॅनिझम ग्रॅज्युअली लीड्स टू अ स्पेशिएशन. तर आपण लेक्चर मध्ये डिस्कस केलं होतं काय, कशा प्रकारे जॉग्राफिकल आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन मुळे नवीन स्पेसिस तयार होते. मग तेच आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. त्यांना काय म्हणलंय, एव्हरी स्पेसिस सर्वाइव्ह इन स्पेसिफिक जॉग्राफिकल कंडिशन. प्रत्येक एक ठराविक स्पेसिस आहे, तिला राहण्यासाठी एक वेगवेगळं कंडिशन लागते. जसं की पोलार बियर कुठे राहतो? तो हिमालयामध्ये राहतो. बरोबर की नाही? आपण आपली राहण्याची हॅबिटाट वेगळा आहे. द रिक्वायरमेंट ऑफ फूड अँड हॅबिटाट इज स्पेसिफिक फॉर इच स्पेसिस अँड द रिप्रोडक्टिव्ह अबिलिटी अँड पिरियड इज ऑल्सो डिफरंट. त्यांनी म्हणलं असं आहे की या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपण काय लिहिलं पाहिजे,
किंवा जॉग्राफिकल आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन कशा प्रकारे स्पेसिएशन क्रिएट झालं. तर आपण सगळ्यात सुरुवातीला काय म्हणतो की प्रत्येक स्पेसिसची राहण्याची जागा ठराविक आहे, त्याचं खाण्याची पद्धत ठराविक आहे आणि त्यांचं रिप्रोडक्शन करण्याची पद्धत ॲबिलिटी सुद्धा कशी आहे, वेगळी आहे. मग प्रत्येक द इंडिव्हिज्युअल फ्रॉम वन स्पेसिस कॅन नॉट रिप्रोड्यूस विथ इंडिव्हिज्युअल फ्रॉम अदर स्पेसिस. एका स्पेसिसचा इंडिव्हिज्युअल दुसऱ्या स्पेसिस सगळं रिप्रोडक्शन करू शकत नाही. जसं की हॉर्स एक स्पेसिस आहे आणि डॉंकी एक स्पेसिस आहे, तर हॉर्स डॉंकी सोबत रिप्रोडक्शन करू शकत नाही किंवा डॉंकी हॉर्स सोबत रिप्रोडक्शन करणार आहे का, नाही करणार. नेक्स्ट, when they are separated by distance or geographical barrier they are said to be isolated geographically. मग काही कारणानिमित्त ज्यावेळेस ते जॉग्राफिकली काही बॅरियर असेल, जसं की मग रिव्हर असेल, ओशन असेल, लँड माउंटेन असेल, याच्यामुळे जर ते सेपरेट झाले आणि त्यामुळेच काय होतं रे, तर जॉग्राफिकली सेपरेट झाल्यामुळं त्या ठिकाणी नवीन स्पेसिस तयार होते. चौथं त्याचं रिझन काय आहे, तर वेन दे कॅनॉट रिप्रोड्यूस विथ इच अदर दे आर सेड टू बी आयसोलेटेड रिप्रोडक्टिव्हली. ज्यावेळेस हे ऑर्गॅनिझम एकमेकांसोबत रिप्रोडक्शन करू शकणार नाही त्यावेळेस आपण काय म्हणतो, ते रिप्रोडक्टिव्हली काय झाले तर सेपरेट झालेले आहेत. मग द अँसेस्टर ऑफ स्पेसिस ऑफ बोथ these subspecies may be the same but due to the isolation over a long time duration there is a genetic variation between the two, therefore the isolation leads to the speciation. त्याने काय म्हणलंय की होऊ शकतं की यांचं जे काही अँसेस्टर्स आहेत, पूर्वज आहेत, ते कसे सारखे आहेत, परंतु त्यांचं जॉग्राफिकल बॅरियरमुळं सेपरेट झाल्यामुळं ते रिप्रोड्यूस करू शकत नाहीत किंवा जेनेटिक व्हॅरिएशन्स आल्यामुळं ते रिप्रोड्यूस करू शकत नाहीत. त्यामुळं त्या ठिकाणी काय झालंय, स्पेशिएशन किंवा नवीन स्पेसिस तयार झाली या जॉग्राफिकल आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन मुळे. पुढचा आपला प्रश्न आहे, देअर इज द एव्हिडन्स ऑफ पोर्टल सायन्स अमंग कॉर्डेट. बघा त्याचं उत्तर काय लिहितो आपण की अ व्हेरी यंग एम्ब्रियो ऑफ बर्ड्स, फिश, अँफिबियन, रेप्टाईल, बर्ड्स अँड मॅमल्स. त्यांचा जर सुरुवातीचा एम्ब्रिओ जर आपण पाहिला तर तो एम्ब्रिओची जी काही स्ट्रक्चर आहे, फर्स्ट 2 स्टेजेस कशा आहेत, सारख्या आहेत. मग ऍज द फर्दर ग्रोथ, जसं त्यांच्यामध्ये पुढे ग्रोथ होते तसं ते काय करतात रे, वेगवेगळे कॅरेक्टर अक्वायर करतात. मग ऍज द फर्दर ग्रोथ दे टेक प्लेस, ते अक्वायर डिफरंट पॅटर्न्स, वेगवेगळे पॅटर्न्स अक्वायर करतात. मग इनिशियल जो काही एम्ब्रिओ आहे या व्हर्टिब्रेटचा, तो काय एव्हिडन्स आहे कशासाठी रे, इव्हॉल्युशनसाठी. त्यावरून आपण काय म्हणतो की द कॉमन अँसेस्टर फॉर व्हर्टिब्रेटेड क्लासेस. यालाच आपण काय म्हणतो, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स फॉर व्हर्टिब्रेट इव्हॉल्युशन. आता काही स्टेटमेंट दिलेले आहेत बघा आपल्या पुस्तकामध्ये फिल इन द ब्लँक्स टाईप मध्ये, आणि ते आपल्याला एक बरोबर ऑप्शन देऊन काय करायचे, करेक्ट करायचे. तर पहिला प्रश्न त्यानं दिलाय, द कॅज्युअलिटी बिहाइंड द सडन चेंज वॉज अंडरस्टूड ड्यू टू डॅश प्रिन्सिपल ऑफ ह्युगो डी व्हॅरिस. तर लक्षात असावं की म्युटेशन मुळेच काय होतं रे, सडन चेंजेस होतात, आणि कोणी सांगितलंय, ह्युगो डी व्हॅरिसनं सांगितलंय. तर सेकंड क्वेश्चन काय, द प्रूफ फॉर द फॅक्ट दॅट प्रोटीन सिंथेसिस अक्वायर्ड थ्रू जीन वॉज गिवन बाय जॉर्ज बॅडल अँड एडवर्ड टॅपिटो. हे आपल्याला याचं उत्तर काय जात आहे, जीन. 3 नंबरचा प्रश्न आहे, ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्युल ऑफ डीएनए टू मेसेंजर आरएनए. सर्वांनाच माहिती आहे डीएनए ची माहिती मेसेंजर आरएनए वरती आणणे त्याला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. इव्हॉल्युशन कशी प्रोसेस आहे रे, तर ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट आहे, सातत्यानं हळूहळू होणारी बदल आहे. आणि वेस्टिजल ऑर्गन जो आपल्या ह्युमन बॉडीमध्ये प्रूफ आहे इव्हॉल्युशनचा, तो म्हणजे कोण आहे, अपेंडिक्स. कोणता आहे, अपेंडिक्स. आता एक शॉर्ट नोट लिहायचे आपल्याला. तर बघा पहिली शॉर्ट नोट आहे, इव्हॉल्युशन म्हणजे काय. जसं मी तुम्हाला क्लासमध्ये लिहून दिलं आहे तशाच पद्धतीने मी ती नोट्स मांडलेली आहे की ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन इज कॉल्ड इव्हॉल्युशन. सातत्यानं हळूहळू होणारे बदल त्यालाच आपण काय म्हणतो रे, इव्हॉल्युशन म्हणतो. आणि 3.5 कोटी वर्षापूर्वी लाईफ या पृथ्वीवरती नव्हती. इथं 13.5 दिसतंय, ते प्रश्न लिहिताना प्रॉब्लेम झालाय. तर 3.5 म्हणजे 3.5 कोटी वर्षापूर्वी या अर्थवरती अजिबात कशाही प्रकारचं लाईफ प्रेझेंट नव्हती. आणि सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलं होतं की सगळ्यात सुरुवातीला हे काही सिंपल एलिमेंट्स या ओशन मध्ये तयार झाले, आणि ओशन कुठे प्रेझेंट आहे, अर्थ वरती प्रेझेंट आहे. त्यांच्यापासून काही ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले असतील.
आणि मग पहिली प्रिमेटिव्ह सेल जी आहे तर ती वेगवेगळ्या मिक्सचर पासून ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडच्या मिक्सचर पासून तयार झाली. तर आपण काय म्हणतो फर्स्ट प्रिमेटिव्ह टाइप ऑफ सेल मे हॅव बीन फॉर्म फ्रॉम द मिक्सचर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. At present, crores of species of the plants and animals and huge diversity regarding शेप अँड कॉम्प्लेक्सिटी आर प्रेझेंट ऑन अर्थ. म्हणजे असं म्हणलं की पृथ्वीवरती अशी वेगवेगळ्या प्रकारची जी काही विविधता प्लांट्स आणि अॅनिमल्स मध्ये आपल्याला पाहायला भेटते, ही सगळी कॉम्प्लेक्सिटी काय झाली रे अर्थवरती सध्या प्रेझेंट आहे. मग अॅनिमल डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला भेटते एक पेशीय सजीवापासून तर बहुपेशीय मॅन असेल आणि जायंट व्हेल म्हणजे युनिसेल्युलर अमेबा टू पॅरेमॉशियम टू मॅन अँड जायंट व्हेल. आणि जर आपण प्लांट डायव्हर्सिटी जर पाहिली तर एक पेशीय क्लोरेला पासून तर खूप मोठा बनियान ट्री पर्यंत आपल्याला काय भेटतं रे डायव्हर्सिटी पाहायला मिळते. मग ही जी काही लाईफ आहे आपल्या अर्थवरती जी काही लाईफ प्रेझेंट आहे इक्वेटर पासून तर पोल पर्यंत म्हणजे सगळीकडे जी काय रे लाईफ प्रेझेंट आहे. मग आपण काय म्हणतो की लाईफ एक्झिस्ट ऑन अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम इक्वेटर टू पोल द पोल्स. आणि या प्रत्येक ठिकाणी हवेमध्ये पाण्यामध्ये जमिनीमध्ये दगडावरती काय आहे लाईफ प्रेझेंट आहे. मग ह्युमन्सला सगळ्यात जास्त क्युरियासिटी आहे कशाबद्दल की आयुष्याचं ओरिजिन कसं झालं ओरिजिन ऑफ लाईफ आणि एवढी मोठी जी काही डायव्हर्सिटी अर्थवरती आली त्याचं कारण काय. बरोबर रिझन फॉर सच ग्रेट डायव्हर्सिटी इन लाईफ प्रेझेंट. मग माणसाला दोन गोष्टीबद्दल हमेशा उत्सुकता आहे, एक की लाईफ आली कशी आणि दुसरं कशा प्रकारे डायव्हर्सिटी बनली. आणि आपण काय म्हणलो वेगवेगळ्या थेरी दिलेल्या आहेत या इव्हॉल्युशन बद्दल, परंतु सर्वात मान्य केलेली थेरी कोणती असेल तर ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेकंड शॉर्ट नोट आहे फार महत्वाची ते म्हणजे लॅमार्किझम. तर जैन बॅप्टिस्ट आता त्याचं उत्तर कसं लिहितो आपण बघा. तर पहिल्यांदा त्या लॅमार्किझम कोणी सांगितलं त्याचं नाव लिहिणं गरजेचं आहे. तर आपण लिहितो जैन बॅप्टिस्ट लॅमार्क प्रपोज दॅट. त्याने काय सांगितलं रे तर मार्फॉलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन and reason behind those morphological changes is activities or laziness of that organism. असं म्हणणं जे काही मॉर्फॉलॉजिकल बदल बाह्य बदल जे सजीवामध्ये होतात त्याच्यामुळे इव्हॉल्युशन झालं आणि बाह्य बदल कुणामुळे होतात तर त्या माणसांनी केलेल्या ऍक्टिव्हिटीजमुळे किंवा ऍक्टिव्हिटी न केल्यामुळे त्याच्या लेझिनेसमुळे जे काही मॉर्फॉलॉजिकल चेंज झाले तेच रिस्पॉन्सिबल आहेत त्याच्यासाठी इव्हॉल्युशन साठी. मग याच कन्सेप्टला त्यानं काय म्हणलं होतं रे तर प्रिन्सिपल ऑफ यूज अँड डिसयूज ऑर्गन. नेक्स्ट त्यांनी काय म्हणलंय असं त्यानं असं म्हणलं होतं की जी काही जिराफची मान आहे हॅज बिकम टू लॉंग. का बरं कारण की ती झाडावरचे पान खाते उंच झाडावरचे पान खाते आणि उंच झाडावरचे पान खात असताना त्याच्या जनरेशन खूप साऱ्या जनरेशन अशी मान एक्सटेंड केली आणि नेक एक्सटेंड केल्यामुळं त्याची मान काय झाली लॉंग झाली असं लॅमार्कचं म्हणणं होतं. त्याचबरोबर जे काही लोहार आहे आयन स्मिथ आहे तो कंटिन्यू त्या हातोड्यांची मुवमेंट त्या लोखंडावरती करत असतो म्हणून त्याचे काही शोल्डर्स आहेत ते स्ट्रॉंग झाले आहेत. आणि काही पक्षी आहेत जसं की ऑस्ट्रिच आणि इमो असेल त्यांचे विंग्स फार वीक झाले कारण की त्यांचा वापर केला गेला नाही. पण जे काही लेग्स ऑफ बर्ड्स जसं की म्हणतो आपण स्वॅन असेल डक असेल त्यांचे पाय पोहण्यासाठी फार युजफुल झाले आहेत. आणि त्याचबरोबर स्नेक जो आहे तर त्यांचे मॉडिफिकेशन फॉर बरोईंग हॅबिट त्याच्यामध्ये बदल झाला की तो जमिनीखाली राहायला लागला त्याच्यामुळे त्याचे पाय हरवले असं कुणाचं म्हणणं आहे लॅमार्कचं म्हणणं आहे. आणि सर्व एक्झाम्पल्स कुणाचे आहेत अक्वायर्ड कॅरेक्टर ऑफ अँड ट्रान्सफर फ्रॉम वन टू अनादर जनरेशन. मग याच थेरीला हे जे काही सांगितलं की आयन स्मिथचे शोल्डर स्ट्रॉंग झाले जिराफची मान लांब झाली पक्ष्यांचे पंख वीक झाले पक्ष्यांचे पाय काही स्वॅन आणि डकचे वीक झाले तर हे या थेरीला तर आपण त्याने काय म्हणतो रे इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर थोडक्यात आपण त्याला काय म्हणतो लॅमार्किझम. पुढचा आपला प्रश्न कोणता आहे बाबा आपण पाहूया. कनेक्टिंग लिंक. आता कनेक्टिंग लिंक मध्ये काय रे
तर असा प्लांट्स किंवा असा अॅनिमल जो दोन वेगवेगळ्या ग्रुपचे काय दाखवतो रे, तर कॅरेक्टर दाखवत असतो, त्याला आपण काय म्हणतो रे, कनेक्टिंग लिंक. या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन मी दिलेली आहे. आणि त्यांनी काय म्हणलं बघा, पेरिपॅटस जो हा अॅनिमल आहे, हा पेरिपॅटस कनेक्टिंग लिंक आहे. बरोबर. काय म्हणतो आपण, पेरिपॅटसचे कॅरेक्टर लाईक त्याच्यामध्ये कोणकोणते कॅरेक्टर्स आहेत, जे बॉडी सेगमेंटेड आहे, पॅरापोडिया लाईक ऑर्गन त्याच्यावरती प्रेझेंट आहे. मग हे काही कॅरेक्टर्स आहेत, ते कॅरेक्टर ट्रॅकियल रेस्पिरेशन आणि ओपन सेप्टरी सिस्टीम आर्थ्रोपोडा सारखे यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. म्हणून आपण काय म्हणतो, पेरिपॅटस हा कनेक्टिंग लिंक आहे कुणामध्ये, ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडा मध्ये. त्याचबरोबर डकबिल प्लेटायपस आहे, तर तो रेप्टाईल आहे, अंडे देतो, परंतु त्याच्या बॉडीवरती काय प्रेझेंट आहेत, मॅमरी ग्लँड प्रेझेंट आहेत. आणि लंग फिश, जरी तो पाण्यात राहत असेल तरी त्याच्यामध्ये लंग्स आहेत, जरी तो फिश असला तरी. म्हणजे दोन्ही एक्झाम्पल काय दाखवतात की दे आर इव्हॉल्व फ्रॉम, इंडिकेट दॅट मॅमल्स आर इव्हॉल्व फ्रॉम रेप्टाइल्स अँड अँफिबियन. पण त्यांनी म्हणलं की मॅमल्स इव्हॉल्युशन कुणापासून झालं आहे, तर रेप्टाईल पासून आणि अँफिबियन पासून. एम्ब्रिओलॉजी म्हणजे काय रे, तर ज्या ठिकाणी आपण एम्ब्रिओचा स्टडी अभ्यास करतो त्याला आपण म्हणतो एम्ब्रिओलॉजी. आणि सुरुवातीच्या इनिशियल स्टेजमध्ये सर्वांचा एम्ब्रिओ सारखा आहे, आणि जसं जसं ती सिमिलरिटी डेव्हलपमेंट होणार त्या एम्ब्रिओमध्ये, तसं तसं त्यांचे सारखेपणा सिमिलरिटी काय होतो, कमी होत जातो. मग आपण म्हणतो की सगळ्यात सुरुवातीच्या स्टेजला जो काही सारखेपणा आपल्याला पाहायला भेटतो, जी काही सिमिलरिटी आपल्या इनिशियल स्टेजमध्ये पाहायला भेटते, तेच काय इंडिकेट करते रे, कॉमन ancestor. नेक्स्ट आहे आपली डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, डार्विन एक पुस्तक लिहिलं होतं, ते म्हणजे कोणतं, ओरिजिन ऑफ स्पेसीज. आणि त्याने काय म्हणलं होतं की ऑर्गॅनिझम गरजेपेक्षा जास्त ऑर्गॅनिझम तयार करतात, ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन तयार होते. आणि ही जी काही कॉम्पिटिशन तयार झाली त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडेफार मॉडिफिकेशन होतात, बदल होतात ते कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी. आणि यामध्ये नॅचरल सिलेक्शन फार महत्वाचा रोल करतो. कशासाठी रे, तर त्या ऑर्गॅनिझमला या एन्व्हायरमेंटमध्ये राहण्यासाठी. मग सगळ्यात वाईडली ऍस्केप्टेड थेरी कोणती आहे, नॅचरल सिलेक्शन थेरी वॉज वाईडली ऍस्केप्टेड फॉर लॉंग ड्युरेशन. या थेरीचे काय काय ऑब्जेक्शन आहेत, कोणकोणते आक्षेप आहेत, तर पहिला आक्षेप त्याने दिला म्हणला आहे की नॅचरल सिलेक्शन हा एकमेव फॅक्टर नाही आहे इव्हॉल्युशनसाठी, हे एक त्यांना सांगितलं. त्यानंतर जे उपयोगी आणि निरुपयोगी अवयव आहेत त्यांचा म्हणजे काही बदल झाले त्याच्याबद्दल कशाही प्रकारचं एक्सप्लेनेशन केलं नाही. आणि हळूवार होणारे बदल आणि अचानक होणारे बदल याच्याबद्दलही ते एक्सप्लेन केलं नाही. पाचवा प्रश्न आहे आपला, हेरिडिटी म्हणजे काय सांगा आणि त्याचं मेकॅनिझम एक्सप्लेन करा. तर हेरिडिटीची डेफिनेशन आपण पहिल्याच पानावर पाहिली होती. ते म्हणजे कोणती रे, तर ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन वाया जीन्स. जे काही जैविक बदल एका पिढीपासून पुढच्या पिढीमध्ये जातात त्यालाच आपण काय म्हणतो रे, हेरिडिटी म्हणतो. त्याचं मेकॅनिझम 3 स्टेपमध्ये आहे, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. बघा, पहिला पॉईंट काय म्हणतो आपण की म्युटेशन झालं, म्हणजे सडन जे डीएनएचा जो काही पॅरेंटल डीएनए तो चेंज झाला, त्याच्यामुळे म्युटेशन झालं. आणि मिओसिस झाल्यानंतर क्रॉसिंग ओव्हर जी होती, आता आपण शिकणार आहोत पुढच्या चॅप्टरमध्ये की मिओसिस काय, क्रॉसिंग ओव्हर काय. त्याच्यामुळे नवीन व्हॅरिएशन्स तयार होतात, नवीन जेनेटिक इन्फॉर्मेशन येते आणि त्या ठिकाणी हॅप्लॉइड गॅमेट तयार होतात. नेक्स्ट म्हणलंय, हाऊ आर द हेरिडिटरी चेंजेस रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. की अनुवंशिक बदल कशा प्रकारे रिस्पॉन्सिबल आहेत, कशासाठी रे, इव्हॉल्युशन साठी. तर पहिला आपण म्हणतो हेरिडिटरी कॅरेक्टर्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम पॅरेंटल टू जनरेशन टू द ऑफस्प्रिंग. त्यांनी म्हणलंय हे जे काही कॅरेक्टर्स आहेत पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग कडे जातात. या कॅरेक्टरला मेंटेन कशा मार्फत केलं जातं, तर इनहेरिटन्सच्या मार्फत केलं जातं. परंतु काही जीन्स विच आर बेनिफिकल फॉर ऑर्गॅनिझम इज हेल्पिंग, ज्या जीन्स त्या ऑर्गॅनिझमला मदत करतात त्या अडॉप्ट केल्या जातात, आणि ज्या करत नाही त्यांना काय केलं तरी एन्व्हायरमेंट मधून काय म्हणतो आपण, एक्झिट केलं जातं. हे कशामुळे होतं, हे सर्व काय होतं, नॅचरल सिलेक्शन मुळे. मग ही जी काही इव्हॉल्युशनची प्रोसेस आहे ही फार अतिशय स्लो प्रोसेस आहे. आणि जे काही फेवरेबल जीन्स आहेत त्या स्पेसिस मध्ये प्रिझर्व केल्या जातात, आणि ज्या फेवरेबल नाही आहेत त्याला एलिमिनेट केल्या जातात. याने काय म्हणलंय बघा, द फेवरेबल जीन्स प्रिझर्व इन द स्पेसिस
as they bring about better survival of the individual. Such individual reproduce more efficiently and evolve. The individual with unfavorable genes are not selected by nature. जो व्यक्तीच्या बॉडीमध्ये अनफेवरेबल जीन्स आहेत त्याला नेचर सिलेक्ट करत नाही, त्यांना या पॉप्युलेशन मधून रिमूव्ह केलं जातं, त्यांची डेथ होते. आणि द फ्युल फॉर इव्हॉल्युशन इज सप्लाइड बाय हेरिडिटरी चेंज. त्याने काय म्हणलं की एक प्रोसेस एक्सप्लेन करा ज्यामार्फत कॉम्प्लेक्स प्रोटीन कशा प्रकारे तयार होते. तर आपल्याला माहिती आहे प्रोटीन्स आर सिंथेसाइज बाय 3 स्टेप: ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. मग ही प्रोटीन सिंथेसिसची जी काही प्रोसेस आहे आपण काय म्हणतो, सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड प्रेझेंट ऑन डीएनए मॉलिक्युल्स विथ द हेल्प ऑफ आरएनए मॉलिक्युल. म्हणजे काय, डीएनए वरची माहिती आरएनए वरती आणणे, आरएनए वरतून प्रोटीन तयार करणे, यालाच आपण काय म्हणतो रे, सेंट्रल डॉग्मा म्हणतो. मग पहिली स्टेप कोणती आहे, ट्रान्सक्रिप्शन. यामध्ये आपण काय म्हणतो, कॉपी ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन स्टँड ऑफ डीएनए टू अदर स्टँड ऑफ डीएनए बाय अ डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोलॉन इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन. मग बघा यांना काय म्हणले की ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, मेसेंजर आरएनए तयार करणे. तशा प्रकारचे न्यूक्लियोटाइड डीएनए वरती आहे, तशा प्रकारचे न्यूक्लियोटाइड आरएनए वरती आणणे. आणि 2 स्टँड जे काही डीएनएचे आहेत त्यापैकी एक स्टँड काय होतो, सेपरेट होतो. मग एकच स्टँड पार्टिसिपेट होणारे मेसेंजर आरएनए बनवण्यामध्ये. आणि जे काही न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स आहे ती कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स आहे डीएनए वरती, ती कशा प्रकारे आहे तुम्ही लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे, ते तुम्ही लेक्चर पाहू शकता, सेकंड लेक्चर. आणि डीएनए मध्ये थायमिन असतो आणि आरएनए मध्ये थायमिनच्या ठिकाणी आपण काय ऍड करतो रे, युरासिल ऍड करतो. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस कोणत्या ठिकाणी होते, तर न्यूक्लियस या ठिकाणी होते. आणि मेसेंजर आरएनए न्यूक्लियसला सोडून तो पुढे जो रे तर सायटोप्लाझम मध्ये येतो, कारण की सायटोप्लाझम मध्येच काय प्रेझेंट आहे, तर जेनेटिक कोड प्रेझेंट आहे. हा जेनेटिक कोड हमेशा ट्रिपलेटच्या फॉर्म मध्ये असतो, म्हणून आपण त्याला ट्रिपलेट कोडॉन म्हणतो. आणि प्रत्येक अमायनो ऍसिड साठी एक वेगळा न्यूक्लियोटाइड प्रेझेंट आहे. सेकंड काय म्हणतो आपण, ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन म्हणजे काय, जशा प्रकारचे माहिती त्या मेसेंजर आरएनए मध्ये आहे तशा प्रकारचे टीआरएनए घेऊन यायचं काम, तशा प्रकारे अमायनो ऍसिड घेऊन यायचं काम कोण करणार, टीआरएनए. आणि टीआरएनए कडे काय तर अँटीकोडॉन सिक्वेन्स प्रेझेंट आहे की जे की सिक्वेन्स डीएनएच्या मेसेंजर आरएनएच्या कॉम्प्लिमेंटरी आहेत, त्या प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, की जर ए रीड करत असताना ट्रिपलेट कोडॉनला रीड करत असताना तो रायबोझोम एका एंड पासून दुसऱ्या एंड कडे त्या मेसेंजर आरएनए कडे जातो आणि प्रत्येक जाण्यामध्ये एक ट्रिपलेट कोडॉनचा अंतर त्या ठिकाणी आहे, म्हणून अंतराला आपण काय म्हणतो, ट्रान्सलोकेशन. तिसरा प्रश्न आहे आपला, एक्सप्लेन द थेरी ऑफ इव्हॉल्युशन अँड मेन्शन द प्रूफ सपोर्टिंग द इव्हॉल्युशन. त्यांनी म्हणलंय इव्हॉल्युशनची थेरी एक्सप्लेन करा आणि त्याच्याबरोबर सपोर्ट कोण कोण केलेला आहे ते प्रूफ मेन्शन करा. थेरी ऑफ इव्हॉल्युशन काय म्हणते, या थेरी ऑफ इव्हॉल्युशनच्या म्हणण्यानुसार चेंजेस टेक प्लेस इन दिस युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. एक पिछे सजीवामध्ये जे काही बदल झाले ते कशामुळे झाले, ते कशामुळे इव्हॉल्व झाले, फर्स्ट लिव्हिंग मटेरियल मध्ये बघा, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विच मेड देम इव्हॉल्व इन फर्स्ट लिव्हिंग मटेरियल. म्हणजे एक पेशीय ऑर्गॅनिझम मध्ये बदल झाला आणि त्यांच्यापासून सजीव तयार झाले. हे कोणत्या फॉर्म मध्ये तयार झाले रे, तर प्रोटोप्लाझमच्या फॉर्म मध्ये तयार झाले, कुठे, सागरामध्ये. त्यानंतर बदल होत गेला आणि एक पेशीय सजीव मोर कॉम्प्लेक्स आणि कॉम्प्लेक्स होत गेले. हा जो काही इव्होल्युशनरी चेंज आहे हा हळूवार पद्धतीने झाला, एकदम झालाय का नाही, याच्यासाठी जवळपास 300 कोटी वर्षे लागले. मग कोणकोणते एव्हिडन्सेस आहेत बघा. चौथा पॉईंट आपण काय म्हणतो, वेगवेगळे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत जे डेव्हलप झाले या चेंजेसमुळे, डेव्हलपमेंटमुळं, ते चेंजेस त्यांच्यामध्ये ऍक्युमुलेट होत गेला. मग दिस ओव्हरऑल प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशनला आपण काय म्हणतो, ऑर्गनायझेशनल अँड प्रोग्रेसिव्ह. व्हरायटी ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स डेव्हलप फ्रॉम अँसेस्टर आणि डिफरंट स्ट्रक्चर अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन ड्युरिंग द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन. नेक्स्ट आपण काय म्हणतो, कोण काय इव्हिडन्सेस आहेत इव्हॉल्युशन साठी, तर मार्फॉलॉजिकल आहे, अॅनाटॉमिकल आहे, वेस्टिजियल आहे, पॅन्टॉलॉजिकल आहे, कनेक्टिंग लिंक आणि एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स. डी नंबरचा प्रश्न त्यांना विचारलाय, एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल इम्पॉर्टन्स ऑफ अनाटॉमिकल एव्हिडन्स इन इव्हॉल्युशन. हा जुलै 19 आणि मार्च 20 ला 2 वेळेस हा परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. तर पहा मग आपण काय म्हणतो, उत्तर आपण डिस्कस करूया. देअर आर सिमिलॅरिटीज इन द स्ट्रक्चर अँड अनाटॉमी ऑफ डिफरंट अॅनिमल ग्रुप. वेगवेगळ्या अॅनिमलच्या ग्रुपमध्ये जर आपण पाहिलं
त्यांचं इंटरनल स्ट्रक्चर कसं पाहायला भेटतं आपल्याला, सारखं पाहायला भेटतं. जसं की आपण म्हणलं की माणसाचे अनाटॉमी म्हणजे एक्सटर्नल स्ट्रक्चर सारखं पाहायला मिळतं. त्यामध्ये आपण म्हणतो की माणसाचे हात असतील, बैलाचे पुढचे पाय असतील, वटवाघळीचे पंख असतील किंवा व्हेलचा फ्लिपर्स असतील, हे सगळे इंटरनली कसे तर सारखेच आहेत. मग ही जे काही बोन्स मध्ये आणि जॉईंट्स मध्ये सारखेपणा पाहायला आपल्याला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फॉसिल म्हणजे काय आणि इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल इव्हॉल्युशन साठी कशा पद्धतीने आहे ते एक्सप्लेन करा. तर फॉसिल मुळे काय मिळालं रे, पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस फॉर इव्हॉल्युशन प्रोसेस. मग ड्यू टू सम नॅचरल कॅलॅमिटीज द ऑर्गॅनिझम्स गॉट बरीड during ancient time and the impression and remnants of such organism remain preserved underground. हे जे काही इम्प्रेशन आहे या ऑर्गॅनिझमचं किंवा ठसे जे आहेत ते पृथ्वी खाली गाडले गेले आणि त्याच्यामुळं फॉसिल त्या ठिकाणी क्रिएट झालं. कशा प्रकारे फॉसिल क्रिएट झालं, व्हॉल्कॅनिक इरप्शन असेल किंवा आपण काय म्हणलं त्याचबरोबर फ्लड असेल किंवा अर्थक्वेक असेल. मग हे फॉसिलचा जो काही अभ्यास आहे त्यांचा वैशिष्ट्याबद्दल अभ्यास करणं, हे पास्टमध्ये जे एक्झिस्ट होते त्यांच्याबद्दल. मग त्यामध्ये कार्बन डेटिंग ही फार महत्वाची मेथड आहे, ज्याच्यामार्फत आपण त्या फॉसिलचं वय काढू शकतो आणि ते काढू शकतो. आणि मग त्यामध्ये आपण काय म्हणलं, ओल्डेस्ट वन्स जे आपल्याला पूर्णपणे जमिनीच्या खाली सापडतात आणि त्याला फॉसिल्स ऑफ इन्व्हर्टिब्रेट आपल्याला कोणत्या ठिकाणी सापडले, ओल्ड पॅलोझॉइक इरामध्ये. त्याचबरोबर जे काही पायसेस, अम्फिबियन्स आणि रेप्टाइलचे फॉसिल्स आहेत ते आपल्याला मेसोझॉइक एरियामध्ये सापडले आणि रेप्टाइलचे आपल्याला सिनोझोइक एरियामध्ये पाहायला मिळाले. अशा प्रकारे हे फॉसिल हे काय अनफोल्ड इव्होल्युशनरी सिक्रेट आहे. लेट डिस्कस नेक्स्ट क्वेश्चन. त्यांनी म्हणलंय वेस्टिजल ऑर्गन म्हणजे काय त्याचं डेफिनेशन लिहा. त्याचबरोबर कोणकोणते वेस्टिजल ऑर्गन ह्युमन्स मध्ये बॉडीमध्ये आहेत आणि राईट द नेम्स ऑफ दोज अॅनिमल्स इन हुम सेम ऑर्गन्स आर फंक्शनल. म्हणजे माणसामध्ये कोणकोणते वेस्टिजल ऑर्गन्स आहेत त्याची नावं लिहा आणि ते ऑर्गन दुसऱ्या अॅनिमल्स मध्ये कशा प्रकारे युजफुल आहेत ते लिहा म्हणून सांगितलंय. तर आपण काय म्हणतो, वेस्टिजल ऑर्गन्स ते ऑर्गन्स असतात जे टाइमच्या साथमध्ये डिजेनरेट होतात किंवा डेव्हलप होत नाहीत आणि ते कशाही प्रकारचं कार्य करत नाहीत. त्यांना आपण काय म्हणलं रे, तर त्यांना आपण म्हणतो वेस्टिजल ऑर्गन. या प्रिन्सिपल या तत्वानुसार नॅचरल सिलेक्शन सच ऑर्गन्स आर ऑन द ऍव्हरेज ऑफ डिसअपिअरन्स, म्हणजे ते कालांतराने ऑर्गन काय नाहीसे होतात. मग काही असे वेस्टिजल ऑर्गन्स आहेत अॅनिमलच्या बॉडीमध्ये की ते अॅनिमलच्या बॉडीमध्ये युजफुल आहेत पण दुसऱ्या अॅनिमलच्या बॉडीमध्ये फंक्शनल नसतील, युजफुल नसतील. मग अपेंडिक्स हा काय ह्युमन्स मध्ये युजफुल आहे का, नाहीये. परंतु रुमिनंट अॅनिमल, रवंथ करणारे प्राणी, त्यांच्यामध्ये हा फंक्शनल आहे. इयर मसल आणि वेस्टिजल ऑर्गन्स हे इयर मसल हे वेस्टिजल ऑर्गन आहे कुणामध्ये आपल्यासाठी, पण हा तो फंक्शनल आहे कुणामध्ये, तर रेप्टाइल्स मध्ये. आपल्या बॉडीमध्ये कोणकोणते वेस्टिजल ऑर्गन्स आहेत, तर अपेंडिक्स आहे, टेलबोन आहे, कॉकॅक्स आहे, विजडम टीथ आहे आणि बॉडी हिअर्स आहे. या ठिकाणी आपण कम्प्लिटली या धड्याची एक्सरसाइज डिस्कस केली. तर त्याच्यामध्ये काही तुम्हाला चेंजेस करायचे असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि आपलं लेक्चर पाहायला विसरू नका, कारण की आपण नवीन चॅप्टर चालू करणार आहोत, तो म्हणजे कोणता, ग्रॅव्हिटेशन.